आम्ही सगळेच सकाळी भावनार आश्रमाला गेलो होतो, सेवाग्रामला गेलो. आज महात्मा गांधींची जयंती असते आणि वर्षातून एकदा तरी गेले जवळपास 10-12 वर्ष मी वर्षातून एकदा वर्ध्याला येतेच आणि भावनार आश्रम आणि सेवाग्राम आश्रमात जाऊन सगळ्या लोकांचं जे गाठीभेटी घेऊन त्यांचं मार्गदर्शन करतो. म्हणजे पुढे कामाला नवीन ऊर्जेने लागत असते. त्याच्यामुळे आज योगायोग आला की 2 ऑक्टोबरला हा कार्यक्रम झाला. तर मनाला आनंद आणि समाधान वाटलं. दोन्ही ठिकाणी जाऊन कुठल्या स्थानिक लोकांची चर्चा केली. त्यानंतर वर्ध्याच्या अनेक काही प्रतिष्ठित लोकांची गाठीभेटी झाल्या, त्यांचे काही प्रश्न केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्यावर चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची एक मीटिंग आढावा झाला आणि हे करून आपल्या सगळ्यांची भेट घेऊन मी अमरावतीला जाणार आहे. हा आजच्या दौऱ्याचा नियोजन. सांगाल बीडचा जो व्यक्ती इथे आलेला आहे असं युवा नेते जे समीर मेघे म्हणाले, हे बाहेरचे व्यक्ती कोण होते राष्ट्रवादीमध्ये ज्यांच्या भरोशावर सॉरी समीर देशमुख. मला असं वाटतं आमच्या मीटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती, कारण कपास, सोयाबीन आणि आज महाराष्ट्रातला दुष्काळ. शेतकरी माझ्याशी तिथे चर्चा करत होते आणि त्यांची अपेक्षा आहे की हा मुद्दा आम्ही महाराष्ट्र सरकारकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माणसाच्या नात्याने मांडवा आणि अनिल बाबूंनी या भागाचं संपूर्ण नेतृत्व आता ते करतात आणि अनेक वर्ष या सगळ्या विषयांचा त्यांचा खूप अभ्यास आहे. त्याच्यामुळे ही महाराष्ट्राच्या सरकार दरबारी सोयाबीन आणि कापासला चांगला भाव मिळावा आणि आता ही जे पीक तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे ह्याच्यावर महाराष्ट्र सरकारचं लक्ष, ट्रिपल इंजिन सरकारचं लक्ष हे आलं पाहिजे. कारण का शेतीचं कंबरडं मोडण्याचं पाप केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे आणि महत्त्वाचे मुद्दे सोडून नको त्या मुद्द्यांमध्येच ते लोकांना सारखं खेळवत राहतात आणि त्याच्यात महाराष्ट्राच्या सर्वसामान्य मायबाप जनतेचं नुकसान होत आहे. आपण सगळे उघड्या डोळ्याने बघतोय आणि त्याच्यामुळे आलेल्या शेतकऱ्यांची आम्ही चर्चा केली आहे आणि पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शेतकऱ्यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही होता, आजही होतो. ताई, नांदेडमध्ये ओके सरकार आहे महाराष्ट्रातलं, त्याला फक्त पक्ष फोडा, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, घरं फोडा, पक्ष फोडा एवढ्यातच ते व्यस्त असतात. त्याच्यामुळे सर्वसामान्य मायबाप जनतेपासून ते वास्तवतेपासून दूर आहे आणि मी म्हणेन की या महाराष्ट्र सरकारने या बालकांचा, मला शब्द खरं तर वापरताना माझ्या मनातही वाईट वाटतंय मला, पण ह्या सगळ्या 24 जे मृत्यू झाले त्याला ही ट्रिपल इंजिन शिंदे सरकार जबाबदारी आहे. कारण का ती 24 कुणाची तरी मुलं होती आणि ती जबाबदारी त्या सरकारने घेतली पाहिजे आणि मी या ट्रिपल इंजिन सरकारचा जाहीर निषेध करतो. काही वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी यांचा एक नवा चेहरा, युवा चेहरा जनसामान्याचा प्रश्न आहे. पक्षाची चर्चा होईल तेव्हा जामखेडचे धक्के रोहितदादा पवार एक पुढे आल्यामुळे युवा नेतृत्व त्यांच्या पाठीशी आहे. तर वर्धा जिल्ह्यात देखील असं होईल का एकच चेहरा? रोहित तिथला आमदार आहे, त्यामुळे आमदारकी आणि खासदारकीला पहिली खासदारकीचा निर्णय त्याच्यानंतर आमदारकी. पहिली लोकसभा आहे का, त्यामुळे पहिली लोकसभेची चर्चा होईल. वर्धा जिल्ह्यातल्या जनसामान्यांचा प्रश्न, चांगली सूचना तुम्ही केलेली आहे की आम्ही आमच्या पक्षाची जेव्हा मीटिंग चर्चेला 2 गोष्टी ह्याच्यातून मला चिंताजनक वाटतात. एक, पेपर तरी फुटलेला आहे तेव्हा कुछ तो गोलमाल आहे. कारण का जे आमच्या पक्षातून फुटून गेलेले लोक आहेत त्यांना रिझल्ट कसा हवा आहे, म्हणजे ते परीक्षेला बसलेलं पण नाही. आम्ही 6 तारखेला परीक्षा आहे, परीक्षा व्हायच्या आधीच रिझल्ट कसा निघतो, म्हणजे काहीतरी गोलमाल तरी आहे तर पेपर फुटलेला तरी आहे. आणि मी सकाळीही बोलले एक अदृश्य हात दिल्लीचा आहे जो कदाचित, ते बघा ना कधी कधी बोर्डाची परीक्षा असते तेव्हा ते चिठ्ठी देतात बघा खिडकीतून लोक, कॉपी मी कॉपी म्हणजे त्याच्यामुळे ते चिठ्ठी जे टाकतात ना बाहेरच्या खिडकीतून बघा मग त्याचे पोलीस फोटो दाखवतात, तसं कोणीतरी चिठ्ठीवाला अदृश्य हात दिल्लीवर जर जात असेल तर अशी म्हणजे चिंता मनात वाटते ना की मग आम्हाला न्याय मिळणार का नाही यांना कसं माहिती. आम्ही आपलं मेरिटवर म्हणतो की आमची अपेक्षा आहे आम्हाला मिळावं, ते तारीख देतात आणि निर्णय देतात.
तो गोलमाल आहे ना. ताई, रवी राणा यांनी वक्तव्य केलं होतं की युती सरकारमध्ये शरद पवार येत्या 15 दिवसात दिसतील. त्यांच्या वक्तव्याकडे कशा पद्धतीने बघता मॅडम? मला फार कमी माहिती असते, कारण बेरोजगारी, महागाई, दुष्काळ ह्याच्यामध्ये मी इतकी व्यस्त असते, त्याच्यामुळे मला फार कोण कुठे जातं याचा फार कमी वेळ असतो माहिती करायला. दुसरं, आणि आदरणीय पवार साहेबांबद्दल जी त्यांना माहिती आहे मला तरी नाही, त्यांना कदाचित वेगळी काही जास्त जवळची माहिती असली तर शक्यता नाही. मात्र मदत एकीकडे मदत दिली जाणार असं बोललं जातं, परंतु पंचनामे अजूनपर्यंत झाले नाही. म्हणजे किती नुकसान झालं हे देखील अजूनपर्यंत पुढे आलं नाही. त्यावर शेतकरी चिंतित आहे. काय मदत व्हायला पाहिजे? शेतकरी चिंतित एकटाच नाहीये. आज युवा पिढी ती सुशिक्षित आहे, तीही वर्ध्यामध्ये आंदोलन करते, शिक्षकही आंदोलन करतात, शेतकरीही अडचणीत आहे. मग या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये सुखी कोण आहे? ते स्वतः पण सुखी आहेत का नाही देवालाच ठाऊ. कापसातच भांडणं येतात असं तुम्ही टीव्हीवर म्हणता. त्याच्यामुळे नक्की या राज्यात सुखी कोण आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही. इथे 200 आमदार आहेत, तिथे 300 खासदार आहेत. मग आमच्या लोकांची कामं कधी होणार? कामं तर होताना दिसत नाही. आनंद आणि समाधान वाटलं. दोन्ही ठिकाणी जाऊन तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा केली. त्यानंतर वर्ध्याच्या अनेक काही प्रतिष्ठित लोकांची गाठीभेटी झाल्या, त्यांचे काही प्रलंबित प्रश्न केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्यावर चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची एक मीटिंग आढावा झाला आणि हे करून आपल्या सगळ्यांची भेट घेऊन मी अमरावतीला जाणार आहे, असा हा आजच्या दौऱ्याचं नियोजन. वर्धेतल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अनेक गोष्टी पुढे आल्या होत्या, त्यावर काय सांगाल? चांगल्या गोष्टी आल्या. तुम्ही बघताय सोयाबीन. बाहेरचा जो व्यक्ती इथे आलेला आहे असं युवा नेते जे समीर मेघे म्हणाले, हे बाहेरचे व्यक्ती कोण होते राष्ट्रवादीमध्ये? समीर मेघे आमच्या मीटिंगला नव्हते आले. समीर देशमुख. मला असं वाटतं आमच्या मीटिंगमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती, कारण कपास, सोयाबीन आणि आज महाराष्ट्रातला दुष्काळ, शेतकरी माझ्याशी तिथे चर्चा करत होते आणि त्यांची अपेक्षा आहे की हा मुद्दा आम्ही महाराष्ट्र सरकारकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माणुसकीच्या नात्याने मांडवा. आणि अनिल बाबूंनी ह्या भागाचं संपूर्ण नेतृत्व आता ते करतात आणि अनेक वर्ष ह्या सगळ्या विषयांचं त्यांचा खूप अभ्यास आहे. त्याच्यामुळे हे महाराष्ट्राच्या सरकार दरबारी सोयाबीन आणि कापासला चांगला भाव मिळावा आणि आता हे जे पीक तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे याच्यावर महाराष्ट्र सरकारचं लक्ष, या ट्रिपल इंजिन सरकारचं लक्ष हे आलं पाहिजे. कारण का शेतीचं कंबरडं मोडण्याचं पाप केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे आणि महत्त्वाचे मुद्दे सोडून नको त्या मुद्द्यांमध्येच ते लोकांना सारखं खेळवत राहतात आणि त्याच्यात महाराष्ट्राच्या सर्वसामान्य मायबाप जनतेचं नुकसान होतं आहे. आपण सगळे उघड्या डोळ्याने बघतो आहे आणि त्याच्यामुळे आलेल्या शेतकऱ्यांची आम्ही चर्चा केली आहे आणि पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शेतकऱ्यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही होता, आजही आणि उद्याही आहे. काही नांदेडमध्ये 24 तासामध्ये 24 यांचा मृत्यू झालाय, 12 नवजात बालकांचा समावेश आहे. हातकी औषधी खरेदी न केल्यामुळे किंवा नांदेडचा हलगर्जीपणा त्या ठिकाणी प्रशासनाचा दिसून आलाय, काय सांगाल? जे खोके सरकार आहे महाराष्ट्रातलं, त्याला फक्त पक्ष फोडा, ED, CBI, इन्कम टॅक्स, घरं फोडा, पक्ष फोडा एवढ्यातच ते व्यस्त असतात. त्याच्यामुळे सर्वसामान्य मायबाप जनतेपासून ते वास्तवतेपासून दूर आहे. आणि मी म्हणेन की या महाराष्ट्र सरकारने ह्या बालकांचा, मला शब्द खरं तर वापरताना माझ्या मनातही वाईट वाटतं आहे मला, पण ह्या सगळ्या 24 जे मृत्यू झाले त्याला हे ट्रिपल इंजिन शिंदे सरकार जबाबदार आहेत. कारण का ती 24 कुणाची तरी मुलं होती आणि ती जबाबदारी या सरकारने घेतली पाहिजे आणि मी या ट्रिपल इंजिन सरकारचा जाहीर निषेध करते. ताई, वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत यांचा एक नवा चेहरा, युवा चेहरा येणार आहे का? जनसामान्याचा प्रश्न आहे. पक्षाची चर्चा होईल तेव्हा स्पष्ट होईल. जामखेडच्या धर्तीवर जसं रोहितदादा पवार एक पुढे आल्यामुळे एक युवा नेतृत्व त्यांच्या पाठीशी आहे, तर वर्धा जिल्ह्यात देखील असं होईल का? एकच चेहरा? रोहित तिथला आमदार आहे, त्याच्यामुळे आमदारकी आणि खासदारकीला पहिली खासदारकीचा निर्णय होईल, त्याच्यानंतर आमदारकीची. पहिली लोकसभा आहे का, त्यामुळे पहिली लोकसभेची चर्चा होईल. जिल्ह्यातल्या जनसामान्यांचा हा एक प्रश्न. चांगली सूचना तुम्ही केलेली आहे, ती आम्ही आमच्या पक्षाची जेव्हा मीटिंग होईल त्याच्या चर्चेला नक्की घेऊ. प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीचं जे चिन्ह आहे ते
हे शरद पवार साहेबांकडून जाणार आहे आणि त्याच्या पक्षाला भेटायला पण जाणार आहे. दोन गोष्टी ह्याच्यातून मला चिंताजनक वाटतात. एक, पेपर तरी फुटलेला आहे किंवा कुछ तो गोलमाल है. कारण का जे आमच्या पक्षातून फुटून गेलेले लोक आहेत त्यांना रिझल्ट कसा हो माहिती, म्हणजे ते परीक्षेला बसलेलो पण नाही आहे आम्ही. 6 तारखेला परीक्षा आहे. परीक्षा व्हायच्या आधीच रिझल्ट कसा निघतो, म्हणजे काहीतरी गोलमाल तरी आहे, नंतर पेपर फुटलेला तरी आहे. आणि मी सकाळीही बोलले की एक अदृश्य हात दिल्लीचा आहे जो कदाचित, ते बघा ना कधी कधी बोर्डाची परीक्षा असते तेव्हा ते चिठ्ठी देतात बघा खिडकीतून लोक, मी कॉपी म्हणताय, त्याच्यामुळे ते चिठ्ठी जे टाकतात ना बाहेरच्या खिडकीतून बघा आणि मग त्याचे तुम्हीच फोटो दाखवता, तसं कोणीतरी चिठ्ठीवाला अदृश्य हात दिल्लीवरनं जर जात असेल तर अशी म्हणजे चिंता मनात वाटते ना की मग आम्हाला न्याय मिळणार का नाही यांना कसं माहिती. आम्ही आपलं मेरिटवर म्हणतोय की आमची अपेक्षा आहे आम्हाला मिळावं, ते तारीख देतात आणि निर्णय देतात, त्याच्यावर कुछ तो गोलमाल आहे ना. तरी रवी राणा यांनी वक्तव्य केलं होतं की युती सरकारमध्ये शरद पवार येत्या 15 दिवसात दिसतील. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे कशा पद्धतीने बघता? मला फार कमी माहिती असते, कारण बेरोजगारी, महागाई, दुष्काळ ह्याच्यामध्ये मी इतकी व्यस्त असते, त्याच्यामुळे मला फार कोण कुठे जातं याचा फार कमी वेळ असतो माहिती करायला. दुसरं, आणि आदरणीय पवारसाहेबांबद्दल जी त्यांना माहिती आहे ती मला तरी नाही, त्यांना कदाचित वेगळी काही जास्त जवळची माहिती असली तर शक्यता नाकारते. येत्या काळामध्ये दिवाळी आणि दसरा हा सण पुढे येतोय. शेतकऱ्यांचे नक्की म्हणून सोयाबीनला ओळखलं जातो, मात्र मदत एकीकडे मदत दिली जाणार असं बोललं जातं, परंतु पंचनामे अजूनपर्यंत झाले नाही, म्हणजे किती नुकसान झालं हे देखील अजूनपर्यंत पुढे आलं नाही. त्यावर शेतकरी चिंतित आहे. काय मदत व्हायला पाहिजे? शेतकरी चिंतित एकटाच नाही आहे. आज युवा पिढी जी सुशिक्षित आहे तीही वर्ध्यामध्ये आंदोलन करते, शिक्षकही आंदोलन करत आहेत, शेतकरीही अडचणीत आहे. मग या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये सुखी कोण आहे? ते स्वतः पण सुखी आहेत का नाही देवालाच ठाऊक, आपापसातच भांडणं येतात असं तुम्ही टी व्हीवर म्हणता. त्याच्यामुळे नक्की या राज्यात सुखी कोण आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. तिथे 200 आमदार आहेत, तिथे 300 खासदार आहेत, मग आमच्या लोकांची कामं कधी होणार? कामं तर होताना दिसत नाही आहेत. कारण का ईडी, CBI आणि इन्कम टॅक्स आईसमध्ये इतके व्यस्त आहेत. आता परत नक्की पुढचं घर कोणाचं फोडायचं, कुठला पक्ष फोडायचा, त्याच्यात इतके ते व्यस्त असतात की शेतकऱ्याचे डोळे अश्रू पुसण्यासाठी आणि दुःख जाणून घ्यायची त्यांना वेळच नाही. अजूनपर्यंत पालकमंत्री जे आहे, राहिलेला मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, पालकमंत्री जिल्ह्याला मिळाला नाही, त्यामुळं कुठेतरी शासकीय कामात अडचण निर्माण होते, पालकमंत्र्याकडे तक्रार होत नाही, किंवा जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागतो. काय नेमकं वाटतं? तुमच्याकडे पालकमंत्री आहेत ना? पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार सगळे जिल्ह्याला. हां, मग त्याची काय गरज आहे? कारण का त्यांना वेळच नाही ना पालकमंत्रीपद घ्यायचं. आता ईडी, CBI आणि इन्कम टॅक्स कुणावर लावायची रेड हे महत्त्वाचं. कुणाला नोटीस पाठवू, कुणाचं घर फोडू, ह्याच्यातच इतके व्यस्त असतात की पालकमंत्री, पालकाची जबाबदारी काय असते? पालकाची जबाबदारी ही त्यांचं कामं करण्याची असते. आपला जिल्हा नीट चाललो आहे का नाही बघते, पाण्याची काय परिस्थिती आहे, सोयाबीनचं काय चाललं आहे असतं, ते सोडून बाकी सगळं हे ट्रिपल इंजिन सरकार करतं. वर्धा जिल्ह्यातलं जिल्हा परिषद गेल्या 2.25 वर्ष झाली निवडणुका नाही, नगरपालिकेच्या इथे नाही, संपूर्ण राज्यातच तसं आहे ना, फक्त वर्ध्याला कुठे. आमच्याकडे सगळीकडे राज्यात तीच परिस्थिती आहे. आम्ही तर कधीपासून मागणी करतो इलेक्शन घ्या, पण त्यांचा सर्वे येत नाही ना चांगला. सर्वे न आल्यामुळे तुम्हाला आणि मला वेटीच देत आहेत. ते जनतेला प्रतिनिधी पहिल्या 2 वर्षापर्यंत मिळत नाही आणि प्रशासक म्हणून काम करणारे अधिकारी नागरिकांना अटेंड करत नाही. बरोबर आहे तुमचं. सामान्य नागरिक आता जे निवेदन घेऊन तिकडे जातात त्यांना पण कोणी भेटायला तयार नाही. बरोबर आहे. लोकप्रतिनिधी असेल तर ते गावातल्या माणसाला पकडून तरी घेऊन जातात. आज तिकडे कोणीच येत नाही. कसं जनता कोणाच्या भरोशावर? भगवान भरोसेच चाललंय या राज्यात आता सगळं. कारण का ट्रिपल इंजिन सरकारला वेळ कुठे आहे? सर्वसामान्य मायबाप जनतेच्या दुःखासाठी वेळ कुठे आहे? ते रेड करण्यात, घरं फोडण्यात, पक्ष फोडण्यात इतके व्यस्त आहेत की त्यांना कुठे वेळ आहे सरकार चालवण्यासाठी. आणि त्यांना असं वाटतं सरकार हे फक्त सत्तेसाठी असतं. ती सत्ता सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यात बदल करण्यासाठी नसते, त्यांच्यासाठी, त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी असते. असंच आजकाल महाराष्ट्राचं राजकारण चाललंय. आपल्या पक्षाचे 40 आमदार जवळपास फोडून निघाले आणि सत्तेमध्ये गेले, त्याच्यामुळे पक्ष संघटना किंवा पक्ष एकूण जो आहे
तो कमजोर झाला असं आपल्याला वाटतं का? एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत. आणि त्याचबरोबर हे जे लोक निवडून गेलेले आहेत ते कुणाच्या जीवावर गेले तर संघटनेच्या आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाने आम्ही निवडून जातो. त्याच्यामुळे जर एखादा लोकप्रतिनिधी गेला असेल तर मला असं वाटतं लोकप्रतिनिधी जाणं म्हणजे पक्ष जाणं नाही. झालं एनिथिंग एल्स? वर्ध्यामध्ये कंत्राटी बेरोजगारांचे जे आंदोलन सुरू आहे कंत्राटी पद्धतीने GR काढलेला आहे त्याबाबत काय सांगाल किंवा शिक्षण घेऊन काही फायदा राहिलेला आहे का कारण कंत्राटी पद्धतीने सगळं नेमणूक होणार आहे त्याबाबत काय सांगाल? एक तर मी या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करते की त्यांनी असा GR काढला. दुसरं, या भागाचे पालकमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आज ते वर्ध्याला आले होते. आमची अपेक्षा होती की त्यांनी आज आंदोलनकर्त्यांना जाऊन तरी भेटावं किंवा कोणीतरी जबाबदार व्यक्ती तरी तिथे पाठवावा. त्यांच्या वतीने त्यांनी माहिती घ्यावी. अतिशय असंवेदनशील असं सरकार आहे. आले, त्यांचा राजकीय कार्यक्रम केला आणि निघून गेले. कारण का ते इलेक्शन मशिनरी आहे. जालन्याला अमानुषपणे जेव्हा हल्ला झाला तेव्हा देवेंद्रजी गेले राजस्थानला प्रचार करायला. इथे आमच्या महिला भगिनींचं डोकं फोडलं होतं, त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. तेव्हा देवेंद्रजी कुठे होते? मध्य प्रदेशला. इथे कशासाठी? तर प्रचारासाठी. हे दुर्दैव आहे की प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातात पण ह्या राज्यामध्ये मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज जो आरक्षणाची मागणी करतोय, बेरोजगार मुलं रस्त्यावर उतरत आहेत, PhD झालेली मुलं भजे करतायत, हे त्याचे बघण्यासाठी त्यांना वेळ नाही आहे. पण दुसऱ्या राज्यात जाऊन प्रचार करायला त्यांना वेळ. ओके, वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आपण व्यक्त केली. 2 वर्षांपूर्वी मी तिथे पण केली होती आणि आजही केली. मला असं वाटतं की वर्धा हा एक खूप पवित्र असा जिल्हा आहे. तिथे विनोबाजी आणि महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि त्याच्यामुळे त्या दोघांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमीमध्ये जर आपल्याला काम करायची संधी मिळाली तर अर्थातच मला आनंदच मिळेल. पण म्हणजे संघटनाच अर्थातच ठरवेल तो निर्णय. पण जरी मला स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी नाही मिळाली तरी अनेक पद्धतीने आपण काम करू शकतो. त्याच्यामुळे वर्ध्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी आजच योगायोगाने तिथला सरपंच मला सेवाग्रामच्या भेटल्या होत्या आणि तिथे वीज, तिथे त्यांनी लाईट्स लावलेत पण तिथे वीजच नाही आहे. तर त्यांची अपेक्षा आहे की MEDCनी महाराष्ट्राच्या इलेक्ट्रिक बोर्डाने तिथे वीजचं कनेक्शन घ्यावं. तर आजच मी त्याचे पण मंत्री देवेंद्रजीच आहेत. तर योगायोगाने सगळं ते देवेंद्रजीच्या दारात येतं आणि ते आज येऊन गेले पण प्रश्न नाही नवं सुटत. एवढी सत्ता त्यांच्याकडे, एवढे पालकमंत्रीपद, होम मिनिस्ट्री, इलेक्ट्रिसिटी मिनिस्ट्री, केवढं त्यांना दिलेलं पण आउटकम होतं. एक चर्चा सुरू आहे की चंद्रशेखर बावनकुळे वर्ध्यातून लढणार लोकसभा. तर त्या माध्यमातून जर आपल्या त्या तोडीचा उमेदवार राष्ट्रवादीचा उमेदवार एक तर राष्ट्रवादीकडे चांगलेच उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पक्ष कुणाला लढवणार तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. लोकशाही आमच्यासाठी तरी, आम्ही दडपशाहीवर विश्वास ठेवत नाही, आम्ही लोकशाहीवाले. कोणीतरी लढणारच आणि कोण लढायचा तो भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न. वागणं तो भारतात आणण्याच्या कारणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. खरंच तुम्हाला वाटतं का ते वागणं तो शिवकालीन आहे? मला मी कोण सांगणार? मी थोडी हिस्टोरियन आहे. मला काय त्याचा अभ्यास नाही आहे. अभ्यास इंद्रजित मोहिते सारख्या लोकांचा आहे. तर इंद्रजित मोहिते वगैरे सगळे, हा इंद्रजित सावंतचा अधिकार आहे त्याच्यावर बोलणं. आणि जर इंद्रजित सावंतांसारखे लोक आणि त्यानंतर सरकार पण बॅकफूटवर गेले. कारण का आदित्य ठाकरेंनी जेव्हा प्रश्न विचारले की हे परत करायचं आहे का, लंडनमधून कुठून आले, त्याची कागदपत्रे, तेव्हापासून महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन सरकार काहीतरी उलटंच तिसरंच काहीतरी बोलते आणि उगाच त्या आदित्य ठाकरेंना अटॅक करते. त्याच्यामुळे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. त्याच्यामुळे उगाच परत मी सांगते, वाघ नख वगैरे करा, आमचा काही विरोध नाही, पण आमच्या या सोयाबीन आणि कपासला पण भाव द्या ना. त्याच्यावर पण चर्चा करूया ना जरा. म्हणजे माझी भारतीय जनता पक्षाला विनंती राहील की
तुम्ही ते वाघ नखं वगैरे जरूर करा, आमच्या शुभेच्छा आहेत त्याच्यासाठी. पण त्याच्याबरोबर थोडासा सोयाबीन, कपास आणि दुष्काळ, महागाई, बेरोजगारीवरही थोडीशी चर्चा करूया. आणि आमच्याकडे मागण्या फक्त 2 आलेल्या आहेत आजच्या मीटिंगमध्ये. आणि जे अनिल बाबूंनी अनाऊन्समेंटही केली मगाशी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता जेव्हा होती, आम्ही सरकारमध्ये होतो, तेव्हा सोयाबीनला 7,000 आणि कपासीला 12,000 रुपये भाव दिला होता. आमचं सरकार आल्यानंतर कपासाला 12,000 आणि सोयाबीनला 7,000 रुपये आम्ही मागणी आमच्या आघाडीचं जेव्हा सरकार येईल आम्ही कटिबद्ध राहू. शेतकरी चिंतित एकटंच नाही आहे. आज युवा पिढी ती सुशिक्षित आहे, तीही वर्ध्यामध्ये आंदोलन करते, शिक्षकही आंदोलन करतात, शेतकरीही अडचणीत आहे. मग या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये सुखी कोण आहे? ते स्वतः पण सुखी आहेत का ते देवालाच ठाऊक. आपापसातच भांडणं येतात असं तुम्ही टी व्हीवर म्हणता. त्याच्यामुळे नक्की या राज्यात सुखी कोण आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. तिथे 200 आमदार आहेत, तिथे 300 खासदार आहेत. आमच्या लोकांची कामं कधी होणार? कामं तर होताना दिसत नाही. कारण का ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, आईसमध्ये इतके व्यस्त आहे. आता परत नक्की पुढचं घर कोणाचं फोडायचं, कुठला पक्ष फोडायचा, ते इतके ते व्यस्त असतात की शेतकऱ्याचे डोळे अश्रू पुसण्यासाठी आणि दुःख जाणून घ्यायची त्यांना वेळच नाही. ती काय गरज आहे? कारण का त्यांना वेळच नाही ना पालकमंत्रीपद घ्यायचं. आता ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स कुणावर लावायची रेड हे महत्त्वाचं. कुणाला नोटीस पाठवू, कुणाचं घर फोडू याच्यातच इतके व्यस्त असतात. पालकमंत्री, पालकाची जबाबदारी काय असते? पालकाची जबाबदारी ही त्यांचं कामं करण्याची असते. आपला जिल्हा नीट चाललोय का नाही बघते, पाण्याची काय परिस्थिती आहे, सोयाबीनचं काय चाललंय हे असतं. ते सोडून बाकी सगळं हे ट्रिपल इंजिन सरकार भगवान भरोसेच चाललंय या राज्यात. तसं कारण ट्रिपल इंजिन सरकारला वेळ कुठे आहे? सर्वसामान्य मायबाप जनतेच्या दुःखासाठी वेळ कुठे आहे? ते रेड करण्यात, घरं फोडण्यात, पक्ष फोडण्यात इतके व्यस्त आहेत, त्यांना कुठे वेळ आहे सरकार चालवण्यासाठी? आणि त्यांना असं वाटतं सरकार हे फक्त सत्तेसाठी असतं. ती सत्ता सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यात बदल करण्यासाठी नसते, त्यांच्यासाठी, त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी असते. असंच आजकाल महाराष्ट्राचं राजकारण. तर मी या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करते की त्यांनी असा GR काढला. दुसरं, या भागाचे पालकमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आज ते वर्ध्याला आले होते. आमची अपेक्षा होती की त्यांनी आज आंदोलनकर्त्यांना जाऊन तरी भेटावं किंवा कोणीतरी जबाबदार व्यक्ती तरी तिथे पाठवावा. त्यांच्या वतीने त्यांनी माहिती घ्यावी. अतिशय असंवेदनशील असं सरकार आहे. आले, त्यांचा राजकीय कार्यक्रम केला आणि निघून गेले. कारण का ते इलेक्शन मशिनरी. जालन्याला अमानुषपणे जेव्हा हल्ला झाला तेव्हा देवेंद्रजी गेले राजस्थानला प्रचार करायला. इथे आमच्या महिला भगिनीचं डोकं फोडलं होतं, त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. तेव्हा देवेंद्रजी कुठे होते? मध्य प्रदेश. ते कशासाठी? तर प्रचारासाठी. हे दुर्दैव आहे, प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातात. पण ह्या राज्यामध्ये मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज जो आरक्षणाची मागणी करतो, बेरोजगार मुलं रस्त्यावर उतरत आहेत, PhD झालेली मुलं भजे करतायत, हे त्यांचे बघण्यासाठी त्यांना वेळ नाही. पण दुसऱ्या राज्यात जाऊन प्रचार करायला त्यांना ओके. वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आपण 2 वर्षापूर्वी व्यक्त केली होती. सावंगी ते पण केली होती आणि आजही केली. मला असं वाटतं की वर्धा हा एक खूप पवित्र असा जिल्हा आहे. म्हणजे विनोबाजी आणि महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि त्याच्यामुळे त्या दोघांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमीमध्ये जर आपल्याला काम करायची संधी मिळाली तर अर्थातच मला आनंदच मिळेल. पण म्हणजे संघटनाच अर्थातच ठरवेल तो निर्णय. पण जरी मला स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी नाही मिळाली तरी अनेक पद्धतीने आपण काम करू शकतो. त्याच्यामुळे वर्ध्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी आजच योगायोगाने तिथला सरपंच मला सेवाग्रामच्या भेटल्या होत्या आणि तिथे वीज, तिथे त्यांनी लाईट्स लावलेत पण तिथे वीजच नाही आहे. तर त्यांची अपेक्षा आहे की MEDC महाराष्ट्राच्या इलेक्ट्रिक बोर्डाने ते वीजचं कनेक्शन घ्यावं. आजच मी ते त्याचे पण मंत्री देवेंद्रजीच आहेत. तर योगायोगाने सगळं ते देवेंद्रजीच्या दारात येतं. ते आज येऊन गेले पण प्रश्न नाही नवं सुटत.
एवढी सत्ता त्यांच्याकडे, एवढे पालकमंत्रीपद, होम मिनिस्ट्री, इलेक्ट्रिसिटी मिनिस्ट्री, एवढं त्यांना, पण आउटकम होतं. एक चर्चा सुरू आहे की चंद्रशेखर बावनकुळे वर्ध्यातून लढणार लोकसभा, तर त्या माध्यमातून जर आपल्या त्या तोडीचा उमेदवार राष्ट्रवादीचा उभा राहू शकतो. एक तर राष्ट्रवादीकडे चांगलेच उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पक्ष कुणाला लढवणार तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. लोकशाही आमच्यासाठी तरी, आम्ही दडपशाहीवर विश्वास ठेवत नाही, आम्ही लोकशाहीवर, कोणीतरी लढणारच आणि कोण लढायचं तो भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत. मला मी कोण जाणार, मी थोडी हिस्टोरियन आहे, मला काय त्याचा अभ्यास नाही आहे. अभ्यास इंद्रजित मोहिते सारख्या लोकांचा आहे. तर इंद्रजित मोहिते वगैरे सगळे, हा इंद्रजित सावंतचा अधिकार आहे त्याच्यावर बोलणं. आणि जर इंद्रजित सावंतांसारखे लोक आणि त्यानंतर सरकार पण बॅकफुटवर गेले, कारण का आदित्य ठाकरेंनी जेव्हा प्रश्न विचारले की हे परत करायचं आहे का, लंडनमधून कुठून आले, त्याची कागदपत्रे, तेव्हापासून महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन सरकार काहीतरी उलटच तिसरंच काहीतरी बोलते आणि उगाच त्या आदित्य ठाकरेंना अटॅक करते. त्याच्यामुळे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. त्याच्यामुळे उगाच परत मी सांगते, वाघ नख वगैरे करा, आमचा काही विरोध नाही, पण आमच्या या सोयाबीन आणि कपासला पण भाव द्या, त्याच्यावर पण चर्चा करूया ना जरा. म्हणजे माझी भारतीय जनता पक्षाला विनंती राहील की तुम्ही वाघ नख वगैरे जरूर करा, आमच्या शुभेच्छा आहेत त्याच्यासाठी, पण त्याच्याबरोबर थोडासा सोयाबीन, कपास आणि दुष्काळ, महागाई, बेरोजगारीवरही थोडीशी चर्चा करूया. आणि आमच्याकडे मागण्या फक्त 2 आलेल्या आहेत आजच्या मीटिंगमध्ये. आणि जे अनिल बाबूंनी अनाऊन्समेंट केली मगाशी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता जेव्हा होती, आम्ही सरकारमध्ये होतो, तेव्हा सोयाबीनला 60,000 आणि कपासीला 12,000 रुपये भाव दिला होता. आमचं सरकार आल्यानंतर कपासाला 12,000 आणि सोयाबीनला 7,000 रुपये आम्ही मागणी, आमच्या आघाडीचं जेव्हा सरकार येईल आम्ही कटिबद्ध राहू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.